नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। करंट अल्गोरिदम ही आपण यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावर काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या क्वेश्चनचं परीक्षेच्या दृष्टीने आपण ते एरिया कव्हर करत असतो, त्याचा कंटेंट कव्हर करत असतो। आज 1 मे आहे। 1 मेला आपण दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा करतो, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या याच्या प्रीत्यर्थ। तर आता आपल्याला या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, मग त्या अनुषंगाने त्याचा महाराष्ट्र निर्मितीचा परीक्षेच्या दृष्टीने इतिहास आहे तो आपण समजून घेऊयात। महाराष्ट्र दिन राज्याच्या एकता आणि विविधतेचं प्रतिबिंब आपल्याला आज आपण मुद्दाम ते टायटल दिलेलं आहे, कारण हा सगळा संघर्ष जो पाहिलेला आहे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची झालेली आहे। सगळेच वेगवेगळ्या प्रांतातले लोक, का प्रांत म्हणतोय मी कारण हैदराबाद, सीपी आणि बेरार ह्या सगळ्या भागातले लोक सुद्धा एकत्र येऊन आज आपला महाराष्ट्र झालेला आहे। गुजरातचे काही लोक आपल्याकडे आलेले आहेत, कर्नाटकचे आहेत, असे सगळे लोक। मग हा जो महाराष्ट्र निर्माण झालेला आहे त्याचे कसं, त्याच्या मागचा इतिहास आहे, पार्श्वभूमी काय आहे ती आज आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने, मी वारंवार परीक्षेच्या दृष्टीने का म्हणतोय कारण इतर ठिकाणाहून तुम्हाला अशा महत्त्वाच्या गोष्टीवर माहिती कळतच असते, पण आपला हेतू आहे की आपल्याला फक्त परीक्षेच्या दृष्टीने त्या पॉइंटकडे बघायचंय, हा हेतू आहे। आपण सुरू करूयात। पहा, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे, तो स्थापना दिन आपण साजरा करतो। पण त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रवले गेलेले आहे। त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे तो मंगल कलश जो आहे तो सुपूर्द केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असं मानलेलं आहे। आता हे तर आपल्याला काही तुलनेने महत्त्वाचं नाहीये। आता हा कायदा आपल्याला हे 2-3 वाक्य महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार झाली असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं, तर ते लक्षात ठेवा, बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 या कायद्यानुसार झालेली आहे। कधी कधी ते आपल्याला राज्य पुनर्रचना आयोग टाकतात, तर बॉम्बे पुनर्रचना कायदा हे लक्षात ठेवा। मग या कायद्याला संसदेने मान्यता कधी दिलेली आहे? 25 एप्रिल 1960 ही डेट त्यामुळे महत्त्वाची आहे। जनरली ही डेट आपल्या समोर येत नाहीये, तर 25 एप्रिल 1960 ला संसदेने बॉम्बे पुनर्रचना कायद्याला मान्यता झालेली आहे आणि तो कायदा 1 मे 1960 ला अंमलात आलेला आहे। त्यालाच आपण महाराष्ट्र राज्य स्थापना दिन म्हणतो, हे इथं लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत। आणि महाराष्ट्र आणि गुजरात राज्य, गुजरात महाराष्ट्र 14वं राज्य आणि गुजरात मग 15वं राज्य निर्माण झालेलं आपल्याला पाहता येतं, हे इथं लक्षात ठेवा। आता हा सगळा महाराष्ट्र निर्मितीच्या मागचा जो इतिहास आपल्याला बघायला गेलो तर अतिशय सुखदुःखाचे प्रसंग आपल्याला पाहता येतात। त्यातलाच एक प्रसंग आहे की ज्यावेळेस आता आपल्याला पुढे बघायचंय की राज्य पुनर्रचना आयोग जो स्थापन केला होता फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली, त्या आयोगानं मुंबई महाराष्ट्राला याला विरोध केलेला आपल्याला पाहता येतो। आणि मग त्या राज्य पुनर्रचना आयोग यांच्या जो प्रस्ताव आहे किंवा शिफारस आहे याचा विरोध करण्यासाठी एक निषेध मोर्चा काढलेला होता। त्या निषेध मोर्चाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेलं आपल्याला पाहता येतो। तो मोर्चा 21 नोव्हेंबर 1956 ला निघालेला होता, जे त्यावेळेचा फ्लोरा फाउंटन, ज्याला आता आपण हुतात्मा चौक असं म्हणतो, आपल्याला मुंबईमध्ये ते पाहता येतं, तो हुतात्मा चौक आहे। आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी त्याच्यावर गोळीबार करण्याचा जो आदेश दिलेला होता, तो आदेशामुळे एकूण 107 हुतात्मे आपल्याला झालेले पाहता येतात। खरं हे टप्प्याटप्प्याने झालेले आहेत, पण आतापर्यंत आपल्याला 106 हुतात्मे आपण ऐकतो, पण कोल्हापूरमध्ये शंकरराव तोसरकर हे एक हुतात्मे झालेले आहेत, त्यामुळे 107 हे हुतात्मे आपल्याला फायनल आकडा पाहायला मिळतो, त्यामुळे ते लक्षात ठेवा। आणि मग या मोर्चानंतर जो हिंसाचार झालेला आहे, मग त्याच्यानंतर मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही जी आहे अतिशय तीव्र झालेली आहे। मग आता आपल्याला ही संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली ते आपल्याला अगदी सुरुवातीपासून आपल्याला ते पाहून घ्यायचं। आणि मग महाराष्ट्राविषयी 2 महत्त्वाच्या व्यक्तींचे मुद्दाम वाक्य दिलेले आहेत। एक महात्मा गांधी म्हणतात की महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे, त्याला मग सगळी पार्श्वभूमी कारणीभूत आपल्याला पाहता येते। आणि महादेवी वर्मा आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या, ते म्हणतायत महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी, प्रहरी म्हणजे राखणदार आहे। हे वेगवेगळ्या वेळी केलेले विधान आहेत, परंतु महाराष्ट्राचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे आपण मुद्दाम इथं घेतलेले आहे, कारण आपल्याला हे वाक्य विचारले जाऊ शकतात, तो इथं वाक्य घेण्यामागचा हेतू आहे। आता संयुक्त महाराष्ट्र जो आहे हा निर्मितीच्या मागचा
जो इतिहास आहे तो आपल्याला थोडा समजून घेणं गरजेचं आहे. विठ्ठल ताम्हणकर यांनी लोक शिक्षण या मासिकामध्ये 1917 मध्ये त्रिभंगलेला महाराष्ट्र असा एक लेख लिहिलेला होता आणि त्यामध्ये सगळं मराठी भाषिक लोकांचा एक नकाशा त्यांनी प्रकाशित केलेला आपल्याला पाहता येतो. याच्यावर पूर्वी पण याच्यावर क्वेश्चन विचारून झालेला आहे. लोकशिक्षण मासिक मध्ये हा लेख कोणी लिहिलेला आहे तर त्रिभंगलेला महाराष्ट्र हा विठ्ठल ताम्हणकर यांचा आहे. नची केळकर लोकमान्य टिळक यांचे सहकारी आहे. यांनी एक केसरी या वृत्तपत्रामध्ये सर्व मराठी भाषा बोलणाऱ्यांचा एक प्रदेश असावा अशी मागणी केलेली आपल्याला पाहता येते. विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांनी सुद्धा महाराष्ट्र धर्म या मासिकामध्ये साप्ताहिकामध्ये संयुक्त महाराष्ट्र कल्पनेचा पुरस्कार केलेला आहे. की हे सगळे महत्वाचे लोक या एका मागणीसाठी किती पाठपुरावा करतायत हे इथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे थोडस डीप आहे परंतु याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आपल्याला ते लक्षात यावं त्यामुळं डेट पण महत्वाच्या आहेत. 1937 ला जे साहित्य संमेलन झालेलं होतं त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचा ठराव एकमतानं करण्यात आलेला होता. त्यावेळेस तिचा अध्यक्ष द.वा. पोद्दार आपल्याला त्या ठराव समितीचे पाहता येतात. दत्तो वामन पोद्दार म्हणून आपण पाहतो. त्याच्यानंतर गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली उज्जैनला एक परिषद झालेली होती जानेवारी 1940 मध्ये. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं नर्मदेपासून तुंगभद्रा नदीपर्यंत. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर नर्मदा नदीपासून ते तुंगभद्रा नदीपर्यंतचा सगळा मुलुक जो आहे प्रदेश आहे तो एकत्र करावा आणि त्याचा महाराष्ट्र असा राज्य तयार करावा. त्याच्यानंतर जानेवारी 1940 मध्ये मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन केलेली होती. त्याचे अध्यक्ष द.वा. पोद्दार होते आणि त्या सभेच्या माध्यमातून सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची व्याप्ती आणि मर्यादा दाखवणारा एक नकाशा प्रकाशित केलेला आहे की आपल्याला काय समाविष्ट असावं, महाराष्ट्र म्हणजे काय याची नेमकी व्याख्या करायचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून ते वारंवार करत होते. हेच आपल्याला इथून लक्षात येत आहे. पुन्हा आता आज आपण महाराष्ट्राचे स्वरूप पाहतो. खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई किंवा कोकण प्रांत, हे सगळा प्रांत मिळून आज आपल्याला महाराष्ट्र पाहता येतो. मग त्यावेळेस सुद्धा विदर्भाचा हा एक महत्वाचा मुद्दा होता. काही आता हा जो महाराष्ट्र आजचा आहे काही निजामाच्या प्रदेशामधला होता आपल्याला ते पाहता येतं. मग सिपी आणि बेरारमध्ये काही विदर्भातला भाग होता आपल्याला तोही पाहता येतो. आणि मग हे विदर्भातले लोक सुद्धा संयुक्त महाराष्ट्र याच्या बॅनर खाली एकत्र यावेत म्हणून ऑगस्ट 1940 मध्ये मुंबईमध्ये बॅरिस्टर रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक महाविदर्भ सभा झालेली होती आणि त्या सभेचा हेतू होता विदर्भातल्या लोकांचं हिताचं रक्षण करणं आणि संवर्धन करणं, त्यात वाढ करणं. याच्यासाठी ही सभा झालेली आपल्याला पाहता येते. मग आता 1942 ला आलेलो आहोत आपण. 1942 ला महाराष्ट्र एकीकरण परिषद झालेली आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी.जी. केदार आहेत यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झालेली होती. पुन्हा मुद्दा तोच आहे, मराठी भाषा बोलणाऱ्याचं एक राज्य असावं. हे सगळं बारकाईने एवढं सगळं घेण्याचं कारण काय आहे की या मुद्द्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि ते म्हणून आपण ती सिक्वेन्स मध्ये घेतोय की कोणती समिती. याच्यात काय होतंय, सभा, समिती, परिषद, संयुक्त महाराष्ट्र सभा, संयुक्त महाराष्ट्र परिषद, संयुक्त महाराष्ट्र समिती, हे सगळं मिक्स होऊ शकतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी सभा लिहिली, समिती लिहिली, परिषद लिहिली, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. मग तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे. 1946 मध्ये बेळगावला 30वं मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं. त्याचे अध्यक्ष गजानन त्र्यंबक माडखोलकर ज्यांना आपण गत्र माडखोलकर म्हणून होतो. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव झालेला पाहता येतो. पहा, साहित्यिक लोक सुद्धा खूपच अग्रेसिव्हपणे किंवा आक्रमकपणे याच्यात सहभागी झालेले आहेत की असा एक महाराष्ट्र असावा ते आपल्याला पाहता येतं. आणि याच संमेलनामध्ये जो संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव केलेला होता त्याच्यासाठी एक संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केलेली आहे. तिचे अध्यक्ष शंकरराव देव आहेत. शंकरराव देव हे नाव मुद्दामून लक्षात ठेवायचं कारण ते मूळचे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसचा कारण केंद्रामधलं काँग्रेसचं सरकार होतं आणि मग काँग्रेसचे लोक जे आहेत त्यावेळेचे काँग्रेसचे लोक संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं नव्हते. ठीक आहे, तरी सुद्धा शंकरराव देव यांनी ती भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचं नाव आपल्याला आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या संयुक्त महाराष्ट्र समितीचा उद्देश काय होता, उद्देश महत्वाचा आहे. ठीक आहे, समितीने 1955 पर्यंत काम केलेलं आहे. एक मराठी भाषा बोलणाऱ्याचा सगळ्यांचा एकच प्रदेश असावा. आता इथं 2-3 वाक्य महत्वाचे आहेत. हे पहा, लोकसत्ताक आणि समाजवादी महाराष्ट्र निर्माण करणं. ठीक आहे, हा त्याचा हेतू होता संयुक्त महाराष्ट्र समितीचा आपल्याला पाहता येतो. नंतर
सामाजिक आर्थिक राजकीय, तिन्ही शब्द दिलेत मी, सामाजिक आर्थिक राजकीय समता प्रस्थापित करणं आणि महाराष्ट्र जीवनाची सहकारी तत्वावर उभारणी करणं, हे त्यावेळेस घेतलेली एवढी व्यापक भूमिका आपल्याला पाहता येते. आणि त्याच्या आधारे हा महाराष्ट्र त्यांना असावा. महाराष्ट्र नुसता महाराष्ट्र निर्माण करायचा नाही, त्या महाराष्ट्राचं स्वरूप कसं असावं हे सुद्धा त्यांच्या उद्देशातून किंवा ठरावातून आपल्याला पाहता येतं. याच्यासाठी कोण अध्यक्ष होते, तर शंकरराव देव हे अध्यक्ष होते. आपल्याला ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालेला आहे, अतिशय महत्वाच्या लोकांनी खूप महत्वाचं योगदान दिलेलं आहे. एस.एम. जोशी असतील, आचार्य अत्रे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्या सगळ्यांचाच आपण इथं सन्मान करतोय आजच्या दिवशी, कारण त्यांनी आपल्याला हे आजचं राज्य मिळवून दिलेलं आपल्याला पाहता येतं. आता हे सगळं चालू असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना, जे विदर्भातल्या आणि जो उर्वरित महाराष्ट्र आहे, त्यांनी एका मुद्द्यावर एकत्र यावं, एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असावा की आपण एकत्र आलो तर काय, कुणाला काय भेटणार आहे किंवा आमच्या हिताचं संरक्षण होईल का नाही. मग याच्यासाठी दोन महत्वाचे करार केलेले आहेत. ते दोन्ही करार आपण घेतलेले आहेत. आपल्याला प्रश्न विचारताना विचारला जातं करारावर सह्या कोणी केल्या वगैरे या अर्थानं, पण इथं आपण फक्त करारातले ठराव किंवा शिफारसी घेतलेल्या आहेत, तेच फक्त इथं लक्षात ठेवा. करार कधी झालेला आहे, 8 ऑगस्ट 1947ला, म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. मुद्दा मी तारखा दिलेला आहे. मग हा अकोला करारामध्ये 6 महत्वाचे मुद्दे आहेत. एक, संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे 2 प्रांत असावेत, एक महाविदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. लक्षात ठेवा, एकच मोठं राज्य असावं आणि त्याच्यात 2 छोटे छोटे प्रांत असावेत, अशा प्रकारची ती रचना पाहता येते. दोन्ही प्रांतासाठी स्वतंत्र कायदे मंडळ आणि स्वतंत्र मंत्रिमंडळ असावेत. पण ते एक, जसं हे जे आहे हे भारत म्हणायचं आणि त्याच्या आतले वेगवेगळे 2 राज्य, परंतु ते एकच स्वरूप द्यावं, पण संयुक्त महाराष्ट्र असावं, असं ते स्वरूप आपल्याला पाहता येतं. न्यायालय पण स्वतंत्र असणार आहेत, निवडणुका पण स्वतंत्रपणे होणार आहेत आणि त्या एक गव्हर्नर असणार आहेत आणि एक दुय्यम गव्हर्नर असणार आहेत, लोकसेवा आयोग असणार आहे, हे सगळं स्वतंत्र असणार आहे. परंतु संयुक्त महाराष्ट्र हा एकच असणार आहे. त्याच्यात महाविदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे 2 वेगवेगळे प्रांत असणार आहेत. अशा प्रकारचा ठराव हा याच्यात झालेला आपल्याला पाहता येतो. आणि हा सगळा अकोले करार जो आहे, धनंजयराव गाडगीळ, डी.आर. गाडगीळ यांच्या योजनेवर आधारित होता. हे सुद्धा आपल्याला मुद्दाम इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अकोले कराराची डेट जास्त करून लक्षात ठेवा, ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा करार आहे नागपूर करार, जो आपल्याला पाहता येतो. हा करार फार उशिरानंतर झालेला आहे, सप्टेंबर 1953 मध्ये झालेला आहे. त्यामध्ये पहा, पुन्हा तीच मागणी आहे, सर्व मराठी भाषकांचं एक राज्य असावं, हे आपल्याला इथं पाहता येतं. त्यावेळेस काय ठरलं होतं की हे जे राज्य तयार होणार आहे त्याला महाराष्ट्र हे नाव द्यावं किंवा मराठी प्रदेश हे नाव द्यावं. नावं 2 फायनल करायचे चाललेले होते, एक महाराष्ट्र किंवा मराठी प्रदेश. मात्र राजधानी मात्र मुंबई असणार आहे, हे आपल्याला नागपूर करारामध्ये पाहता येतं. नागपूर करारानंतर आपल्याला मग राज्य पुनर्रचना आयोग आलेला आहे, पण त्याच्या आधी मुंबई राजधानी असावी अशी मागणी पाहता येते. बरं, हे जरी एकच राज्य झालेलं असेल तरी हे एका राज्याचे सुद्धा प्रशासन आणि विकास या कारणाने किंवा त्याच्या सोयीसाठी 3 भाग करावेत, मराठवाडा, महाविदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. हे 3 भाग आपल्याला पाहता येतात. आणि आजही त्या नागपूर करारामधलं आजही एक तत्व लागू आहे की एक अधिवेशन, जे काही विधिमंडळाची अधिवेशन होतात तसे 6 महिन्यातून एक घेणं गरजेचं आहे, पण आपल्याकडे 3 होतात, त्याच्यापैकी एक अधिवेशन दरवर्षी नागपूरला व्हावं. म्हणून आजही सुद्धा नागपूरला हिवाळी अधिवेशन होताना आपल्याला पाहता येतं. त्याची तरतूद नागपूर करारामध्ये केलेली आहे. जे हायकोर्ट आहे त्या हायकोर्टाचं मुख्यालय किंवा मुख्य जे बेंच आहे ते मुंबईला असावं आणि दुसरं पीठ नागपूरला असावं, असं सुद्धा नागपूर करारात आपल्याला मागणी केलेली आहे. जास्त करून हे 4 आणि 5 मुद्दे, 4 आणि 5 नंबरचे मुद्दे लक्षात ठेवा, त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. आता हे नागपूर करारानंतर हे महाराष्ट्राच्या पातळीवर चाललेलं होतं. आता केंद्राच्या पातळीवर आता हे राज्य निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कमिट्या आपल्याला पाहता येतात. JVP कमिटी आपल्याला पाहता येते. त्याच्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग आलेला आहे. राज्य पुनर्रचना आयोग हा डिसेंबर 1953ला स्थापन झालेला आहे. त्याच्या आधी ऑक्टोबर 1953ला आंध्र प्रदेश या राज्याची तेलुगू भाषा या तत्वावर निर्मिती झालेली आहे, जे काही भाषिक राज्य निर्मिती आपल्याला पाहता येते. आणि मग जर आंध्र प्रदेश हा तेलुगू भाषेच्या तत्वावर वेगळा करतोय
तर मग इतरही भारतात वेगवेगळ्या राज्यांनी आंदोलन केलं आणि त्याच कारणावरून मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पुन्हा बळ मिळालेलं आपल्याला पाहता येतं आणि मग हा असंतोष शांत करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केलेला आहे. त्यांनी आपला अहवाल ऑक्टोबर 1955 ला दिलेला पाहता येतो. या आयोगाचे अध्यक्ष फजल अली होते. सदस्य एच एन कुंजरू आणि के एम पन्नीकर आपल्याला पाहता येतात. आयोगानं शिफारस काय केलेली होती, 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावेत, परंतु वास्तवामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश केलते आणि मग 15वे राज्य गुजरात झालेलं आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, शिफारस काय केलेली आहे, निर्मिती काय केलेली आहे हे लक्षात ठेवा. आता इथं फक्त आपण महाराष्ट्राच्या अँगलने पाहतोय म्हणून मी थोडक्यात बोलतोय, अदरवाईज आपण राज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये याच्यावर डिटेल बोलूया. ह्या राज्य पुनर्रचना आयोगाला विरोध म्हणून काँग्रेसनं त्रिराज्यसूत्र शिफारस केलेली आपल्याला पाहता येते 1955 मध्ये आणि इथं 1935 झालं 1955. ठीक आहे, आणि ते त्रिराज्यसूत्र कुठलं आहे, एक सेपरेट महाराष्ट्र असावा, गुजरात असावा आणि मुंबई हा वेगळा प्रांत करावा अशी शिफारस केलेली आपल्याला पाहता येते. जेवढ्या तीव्रतेने ते शिफारस करतायत त्याला तेवढ्या तीव्रतेने विरोध करताना आपल्याला पाहता येतं. जी जेव्हीपी कमिटी होती, जेव्हीपी म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सिद्धरामय्या, या समितीचे अध्यक्ष कोणी नव्हते. यांचा मात्र मुंबई महाराष्ट्राला मिळावी त्यातल्यामध्ये जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल या दोघांचाही विरोध होता, हे लक्षात ठेवा. मुंबईला महाराष्ट्राला मिळावी असं दोघांचंही मत नव्हतं. ठीक आहे, मग त्रिराज्यसूत्र त्यांनी केलेलं आपल्याला पाहता येतं. मग हा जो राज्य पुनर्रचना आयोगचा अहवाल आलेला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला महाराष्ट्राचं मृत्यूपत्र असं म्हटलेले आपल्याला इथं पाहता येत आहे. बर, वरती काँग्रेसचं सरकार होतं. मग आता यशवंतराव चव्हाण ज्यांनी आपल्याला महाराष्ट्राचं सगळं निर्मितीचं सगळं पायाभूत श्रेय आपण ज्यांना देतो त्या पक्षाच्या भूमिकेमुळे सुद्धा त्यांनी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असं विधान केलेलं आपल्याला पाहता येतं आणि पुन्हा मग हा संघर्ष वाढलेला पाहता येतो. ज्यावेळेस जो 107 हुतात्मे झालेले आपल्याला पाहता येतात त्याचं वर्णन लालजी पेंडसे यांनी नरमेध यज्ञ असं केलेलं आपल्याला पाहता येते. त्या दोघांची विधान लक्षात ठेवा, ते आपल्यासाठी कायम महत्वाचे आहे. डॉक्टर आंबेडकर म्हटले होते ते महाराष्ट्राचं मृत्यूपत्र आहे. सखा पाटील जे आपण म्हणतो मुंबईचे जे काही सिंह होऊन गेलेले आहेत, फिरोजशाह मेहता असतील, सखा पाटील असतील, आचार्य यात्रे असतील, नाना जगन्नाथ शंकर शेठ आहेत. तर ते सखा पाटील, एस के पाटील म्हणतो, मुंबईचे खासदार होते, महापौर पण राहिलेले आहेत. त्यांचे 2 विधानं फार प्रसिद्ध आहेत. 5000 वर्ष मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे त्यांचं विधान होतं. सखा पाटील पण काँग्रेसचे, हे वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि त्यांचं दुसरं वाक्य आहे, जोपर्यंत सूर्यचंद्र असतील तोपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही, इतकं टोकाचं त्यांनी विधान केलेलं पाहता येतं. मोरारजी देसाई यांनी सुद्धा म्हणतात, जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सहभागी होणार नाही. मग काँग्रेसचे लोक जे आहेत ते कायम त्यांच्या केंद्रीय पक्षाशी एकरूप राहिलेले पाहता येतात. फक्त शंकरराव देव यांची आपण वेगळी भूमिका पाहिलेली आहे. त्यांचे महत्वाचे वाक्य सुद्धा इथं लक्षात ठेवा. आता हा महाराष्ट्र निर्मितीचा जो इतिहास आहे त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या स्त्रियांनी खूप महत्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर आपल्याला पाहता येतात, तारा रेड्डी आहेत, उषा डांगे आहेत, कमल भागवत आहेत, विमल बागल आहेत, मालिनी तुळपुळे, चारुशिला गुप्ते आहेत. आणि या महिलांनी पुढे जाऊन मग मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्र महिला परिषद सुद्धा स्थापन केलेली आहे आणि तिचे अध्यक्ष सुमतीबाई गोरे होत्या, हे पण लक्षात ठेवा. आपण महाराष्ट्र निर्मितीचं जे योगदान आहे वेगवेगळ्या सगळ्याच लोकांनी सहभाग दिलेला आहे, त्यातला स्त्रियांचाही उल्लेख आवर्जून आपण लक्षात ठेवला पाहिजे किंवा त्यांचं योगदान सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढं हा महाराष्ट्र जो आहे 1 मे 1960 ला निर्माण होताना त्यावेळेस जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्रात एकूण 18 संस्थानं होते. त्यातले 8 मार्च 1948 मध्ये कोल्हापूर सोडून 17 संस्थानं महाराष्ट्रात विलीन झालेले आपल्याला पाहता येतात. स्वातंत्र्यानंतर विलीन झालेले आहेत हे पण इथं लक्षात ठेवा. पुढे जाऊन मग एस एन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झालेली आहे. 2-3 केंद्र राहिलेले आहेत, मुंबई राहिलेलं आहे, पुणे पण राहिलेलं आहे, नागपूर पण आपल्याला काही अंशिक केंद्र राहिलेलं पाहता येतं. मग आता काही लोकांचा याला विरोध पण होता, हे पण आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, आणि 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई प्रांत तयार झालेला आहे.
आणि त्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्याला झालेले पाहता येतात. जे बाळासाहेब खेर जे आहेत ते गुजरातचे होते. मग त्यामुळे सुद्धा मग मुख्यमंत्री कोणत्या भागातला आहे त्याच्यामुळे सुद्धा विरोध वाढायला आपल्याला पाहता येतो. या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस संयुक्त महाराष्ट्र नावाचं एक साप्ताहिक आपल्याला झालेलं आहे, मुद्दामच ते आपण घेतलेलं आहे. 1952ला त्याचे जे संपादक होते कॉम्रेड व्ही.डी. देशपांडे आपल्याला पाहता येतात. आणि आचार्य अत्रे यांनी सुद्धा मराठा हे वृत्तपत्र किंवा साप्ताहिक आहे ते मुद्दाम संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. कारण जे मेनस्ट्रीम मीडिया होता तो मेनस्ट्रीम मीडिया केंद्राशी संयुक्तिक भूमिका आपल्याला घेताना पाहता येतात. मग संयुक्त महाराष्ट्राचा आवाज निर्माण करायचा असेल आणि तो सर्व महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर एक वृत्तपत्र हे माध्यम प्रभावी होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. आचार्य अत्रे यांचं संयुक्त महाराष्ट्र हे तर मराठा हे तर वृत्तपत्र आहेत, परंतु आर.डी. भंडारे आणि आचार्य अत्रे यांनी नोव्हेंबर 1949 मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्मितीचा प्रस्ताव आपल्याला दाखल केलेला पाहता येतो आणि त्याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, हे पण इथं लक्षात ठेवा. मग 1956ला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झालेले आपल्याला पाहता येतात. आणि जे 1957ला ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आपल्याला पाहता येतात. यशवंतराव चव्हाण सुद्धा फार कमी मार्जिननं निवडून आले, पण फारच कमी मार्जिन आपल्याला तिथं पाहता येतं. आणि मग यामुळं संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अधिक बळ आलेलं आहे, कारण जनतेचा पाठिंबा निवडणुकीतून व्यक्त झालेला आहे. मग त्यांनी संसदेसमोर सुद्धा निदर्शनं केलेले पाहता येतात. आणि नंतर काँग्रेसच्या त्यावेळेच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी गोविंद वल्लभ पंत यांची अध्यक्षतेखाली एक 9 सदस्यीय समिती स्थापन केलेली आपल्याला पाहता येते. आणि या समितीमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातचं जे आर्थिक विभागणी आहे ती आर्थिक विभागणी कशी करायची याची जबाबदारी दिलेली पाहता येते. आणि त्या समितीने सांगितल्यानुसार गुजरातला आपली स्वतंत्र राजधानी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राने 10 कोटी रुपये द्यावेत आणि गुजरात राज्याला आपल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करूपर्यंत त्यांची जी तूट आहे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्रानं 6 वर्ष मदत करावी अशा 2 शिफारशी आपल्याला गोविंद वल्लभ पंत समितीने केलेल्या पाहता येतात. मध्यंतरी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळं झालेलं आपल्याला पाहता येतं आणि मग आंध्र प्रदेशला वेगळी राजधानी तयार करावी 10 वर्ष वेळ दिलेला आहे. तोपर्यंत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोन्हीची राजधानी हैदराबाद होती हे आपल्याला माहित आहे. त्याच पार्श्वभूमीचं हे आपल्याला पाहता येतं. आणि मग शेवटी 1 मे 1960ला 4 विभाग असणारा 26 जिल्हे आणि 229 तालुके असणारा महाराष्ट्र निर्माण झालेला पाहता येतो. हे जे 26 जिल्हे आहेत त्यात पहा बॉम्बे प्रांतातले 7 होते, मध्य प्रांतातले 8 होते आणि हैदराबाद मधले 5 जिल्हे असे एकूण 26 जिल्हे आपल्याला इथं पाहता येतात. त्यावेळेस महाराष्ट्राची लोकसंख्या 4 कोटी होती, साक्षरता 62% आसपास आपल्याला पाहता येते. अशा प्रकारे 1 मेच्या निमित्तानं आपण महाराष्ट्र निर्मितीचा जो इतिहास आहे तो इतिहास परीक्षेच्या दृष्टीनं बघितलेला आहे. जे जे महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं तेवढेच पॉइंट मी इथं घेतलेले आहे. 28 सप्टेंबर 2025ला आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि त्या पूर्व परीक्षेसाठी पॉलिटी या विषयाची PYQ ची अल्गोरिदम बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये 2013 ते 2024 या दरम्यानच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे एकूण 12 पेपर आणि या 12 पेपर मधले 163 प्लस क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. हे क्वेश्चन कव्हर करताना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड वापरलेली आहे, त्या माध्यमातून कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. व्हर्टिकल म्हणजे ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते अतिशय डिटेलपणे कव्हर केलेले आहेत आणि ज्याच्यावर अधूनमधून क्वेश्चन विचारले जातात त्यातले बेसिक पॉईंट सगळे कव्हर केलेले आहेत. शिवाय निमॉनिक्स ट्रिक्स पण सांगितलेले आहेत. कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे त्याचंही आपण सांगितलेलं आहे. पॉलिटीचा करंटचा काय टॉपिक आहे जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो तो आपण कव्हर केलेला आहे. या बॅचचे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड झालेले आहेत. ही बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ॲपवर उपलब्ध आहे आणि त्याचा डेमो व्हिडिओसाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता. काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या बॅचचा तुम्हाला पॉलिटी या विषयाला आउट ऑफ मार्क्स पडण्यासाठी नक्की फायदा होईल असा विश्वास आहे. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.